अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग अजित पवार यांनी बांधलाय। त्यानंतर अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। शिरूरमध्ये तगडा उमेदवार नव्हता म्हणून अमोल कोल्हेंना उमेदवारी दिल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय। अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग अजित पवारांनी बांधलाय। त्यानंतर अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे। शिरूरमध्ये तगडा उमेदवार नव्हता म्हणून अमोल कोल्हेंना उमेदवारी दिल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय। संसद रत्न पुरस्कार उगाचच मिळाला नसल्याचा टोला अमोल कोल्हेंनी लगावलाय। आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही। आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे। अमोल कोल्हेंच्या राजीनाम्याचा मुद्दाही अजित पवारांनी उपस्थित केलाय। राजीनाम्याचे विचार करणारे लोकप्रतिनिधी कसे चालतील असा सवाल अजितदादांनी उपस्थित केलाय। म्हणलं का हो डॉक्टर, मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचा ना, आता परत दंड ठोपटले नाही म्हणले दादा, जरा वाटायला लागले परत उभं राहू। अरे असं कसं चालेल? आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो। इतके महत्त्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवाजू नयेत। राजीनाम्याचा विचार कधीतरी केला असेल, पण खासदार म्हणून आपण लोकांची कामं कधीच थांबवली नाहीत असं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलंय। मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात, परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन असा संघर्ष बारामती मतदारसंघात सुरू असताना आता अजितदादा विरुद्ध अमोल कोल्हे असा संघर्ष शिरूरमध्ये सुरू आहे। हा संघर्ष राष्ट्रवादीला परवडेल का अशी चर्चा आता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।